Now we will see the exercise of fifth lesson, acid, base and salts. See, what is the first question? Identify the odd one out and justify it. Means you have to give the reason. First is chloride, nitrate, hydride and ammonia. Here some radicals are given: chloride, nitrate, hydride आणखीन अमोनिया. आता याच्यामध्ये क्लोराईड याचा रॅडिकल हा जो आहे तो काय असणार आहे, Cl मायनस असणार आहे. नायट्रेटचा सुद्धा काय असणार आहे, निगेटिव्ह रॅडिकल असणार आहे, NO3 मायनस त्याला चार्ज असणार आहे. आणखीन हायड्राईड हा H मायनस हा आयन असणार आहे. आता हे रॅडिकल्स तुम्हाला मागच्या लेसनमध्ये फोर्थ लेसनमध्ये तुम्ही बघितलेले आहेत. मग आता ह्या पेजवरती तुम्हाला हायड्राइड्स दिसतात, रॅडिकल्स दिसतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्यातला कुठला आहे, क्लोराईड रॅडिकल Cl मायनस, त्याच्यानंतर नायट्राईट आहे त्याचा NO3 मायनस हा रॅडिकल तिथे ते दिलेला आहे. त्याच्यानंतर अमोनिया त्याचा तो रॅडिकल काय आहे, बेसिक रॅडिकल आहे, NH4 प्लस साईन आहे त्याच्यावरती. आणि हायड्राईड हा H मायनस. आता हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन मधून पासून दोन रॅडिकल्स फॉर्म होतात. पॉझिटिव्ह रॅडिकल असतो त्याला आपण हायड्रोजन H प्लस आयननं डिनोट होतो, तो बेसिक रॅडिकल. आणि ज्यावेळेस म्हणजे इथं हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि पॉझिटिव्ह रॅडिकल तयार करणार आहे. त्याच्यानंतर हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे आणि डुप्लेट म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून सुद्धा निगेटिव्ह आयन फॉर्म करतो. म्हणजेच हायड्रोजन हा मेटलसारखा सुद्धा बिहेव होणार आहे आणि इट ऑल्सो बिहेव्स लाईक नॉन मेटल. मग हायड्राईड आहे इथं. मग हायड्राईडला साईन काय आहे, H मायनस. हायड्राईड रॅडिकलला साईन काय आहे, H मायनस. म्हणून क्लोरीनला आहे निगेटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये दिलेल्यांपैकी कोणते कोणते आहेत निगेटिव्ह. क्लोराईड हा रॅडिकल निगेटिव्ह आहे, Cl मायनस. त्याच्यानंतर नायट्रेटसुद्धा काय आहे, NO3 मायनस, निगेटिव्ह रॅडिकल. हायड्राईड हा सुद्धा H मायनस. आणखीन अमोनिया जो आहे तो काय आहे, NH. अमोनियम हा NH4 प्लस. म्हणून ह्याच्यामध्ये ऑड काय येणार आहे, तर NH4 अमोनियम. ऑल अदर आर कसले रॅडिकल्स आहेत, दीज आर ऑल बेसिक रॅडिकल्स. दीज आर ऑल ॲसिडिक रॅडिकल्स. आणखीन हा एक काय आहे, बेसिक रॅडिकल. आता याच्यात तुम्ही रॅडिकल्ससुद्धा इथं पहिल्यांदा बघितलेले आहेत. पॉझिटिव्ह बेसिक रॅडिकल्स आणखीन ॲसिडिक रॅडिकल्स हे सुद्धा मागच्या लेसनमध्ये तुम्ही स्टडी केलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं आहे हायड्रोजन क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड आणि अमोनिया. आता ह्याच्यामध्ये हायड्रोजन क्लोराईड ॲसिड आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे, कॅल्शियम ऑक्साईड मेटलचं ऑक्साईड आणि मेटल ऑक्साईडचं नेचर काय असतं, बेसिक इन नेचर. अमोनियासुद्धा बेसिक इन नेचर. म्हणून ह्याच्यामधून ऑड कोणता येणार आहे, हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड हा ॲसिडिक आहे आणि ऑल अदर्स आर बेसिक इन नेचर. सोडियम हायड्रॉक्साईड बेस आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याचं नेचरसुद्धा काय, मेटल ऑक्साईड आहेत आणि मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. अमोनिया हा सुद्धा काय आहे, बेसिक इन नेचर. त्याच्यानंतर थर्ड ॲसिटिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये ॲसिड्स दिलेले आहेत, चारही दिलेले काय आहेत, ॲसिड्स आहेत. ॲसिटिक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये कार्बोनिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिडसुद्धा वीक ॲसिड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे. मग ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर ॲसिटिक ॲसिड हे ऑर्गॅनिक ॲसिड आहे. ॲसिटिक ॲसिड इज ऑर्गॅनिक ॲसिड, म्हणून ॲसिटिक ॲसिड हे ऑड येणार आहे त्याच्यातला. आणि ऑल अदर्स आर इनऑर्गॅनिक ॲसिड्स. कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड कसले ॲसिड्स आहेत, इनऑर्गॅनिक ॲसिड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट अमोनियम क्लोराईड. आता अमोनियम क्लोराईड हा जो आहे याच्या अमोनियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम सल्फेट. आता ऑल दीज आर सॉल्ट्स, ते सगळे काय आहेत, सॉल्ट्स आहेत. अमोनियम क्लोराईड सॉल्ट आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम सल्फेट हे सॉल्ट्स आहेत. मग सॉल्ट्समध्ये कोणते टाईप्स आहेत, सॉल्ट्स कसे आहेत, 3 टाईप्स आहेत सॉल्ट्समध्ये. न्यूट्रल सॉल्ट्स आहेत, ॲसिडिक सॉल्ट्स आहेत, आणखी बेसिक सॉल्ट्स आहेत. त्याच्यामधला अमोनियम क्लोराईड हा जो आहे हा काय आहे, हा अमोनियम
क्लोराईड म्हणजे कसा तयार झालेला आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजे हा ॲसिडिक सॉल्ट आहे. ह्याच्यामध्ये अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस आहे आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड हे काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड, म्हणून अमोनियम क्लोराईड हे ॲसिडिक सॉल्ट आहे. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड जो आहे तो सोडियम क्लोराईड हा काय असणार आहे, तर सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे दोन्हीही स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिडपासून तयार झाला आहे, म्हणजे हा कोणता असणार आहे, न्यूट्रल सॉल्ट असणार आहे. पोटॅशियम नायट्रेट हा सॉल्टसुद्धा स्ट्रॉंग पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि स्ट्रॉंग ॲसिड नायट्रिक ॲसिड यांच्यापासून तयार झालेला आहे, त्यांच्या न्यूट्रलायझेशन रिॲक्शनमध्ये तयार होतो, म्हणजे हा सुद्धा काय आहे, न्यूट्रल सॉल्ट आहे. आणि सोडियम सल्फेट याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आणि सल्फ्युरिक ॲसिड हे काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड, यांच्या रिॲक्शनमध्ये हा सॉल्ट तयार होतो, म्हणून हा सुद्धा कोणत्या टाईपचा सॉल्ट आहे, न्यूट्रल सॉल्ट. मग ह्याच्यामधला ऑड वन कोणता येणार आहे, अमोनियम क्लोराईड. इट इज ॲन ॲसिडिक सॉल्ट अँड ऑल अदर सॉल्ट्स आर न्यूट्रल सॉल्ट्स. त्याच्यानंतर म्हणजे बघा, पहिल्यांदा तुम्हाला इथं कोणते येणार आहेत सेपरेट, तर अमोनियम क्लोराईड हा काय येणार आहे, याच्यामध्ये सेपरेट असणार आहे, याच्यात ॲसिटिक ॲसिड सेपरेट असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा जो बघितला हायड्रोजन क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड, याच्यामध्ये कोण सेपरेट असणार आहे, ऑड हायड्रोजन क्लोराईड. आणखीन ह्या फर्स्टमध्ये कोण ऑड असणार आहे, अमोनियम. त्याच्यानंतर ई बघा काय आहे, सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराईड. आता हे सगळे काय आहेत, सॉल्ट्स आहेत, सोडियमचे सॉल्ट्स आहेत. सोडियम नायट्रेट हे कसलं असणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार झालेलं सोडियम हायड्रॉक्साईड आणि नायट्रिक ॲसिड यांच्यापासून तयार झालेलं न्यूट्रल सॉल्ट सोडियमचा. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट म्हणजेच स्ट्रॉंग बेस आणखीन वीक ॲसिड, कार्बोनिक ॲसिड आणखीन सोडियम हायड्रॉक्साईड यांच्या रिॲक्शनमध्ये तयार होणारं सॉल्ट सोडियम कार्बोनेट, म्हणजे ह्याला काय म्हटलेलं आहे, बेसिक सॉल्ट आहे. हा कोणता सॉल्ट आहे, बेसिक सॉल्ट. त्याच्यानंतर सोडियम सल्फेट हे सुद्धा काय आहे, न्यूट्रल सॉल्ट आहे. सोडियम क्लोराईड हे सुद्धा न्यूट्रल सॉल्ट आहे, म्हणजे हे तीन जे सॉल्ट्स आहेत, सोडियम नायट्रेट, सोडियम सल्फेट, सोडियम क्लोराईड, हे काय आहेत, वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड यांच्या रिॲक्शनमध्ये हे तीन तयार होतात. आणि सोडियम कार्बोनेट हा स्ट्रॉंग बेस आणखीन वीक ॲसिड यांच्या रिॲक्शनमध्ये तयार होतो, म्हणून सोडियम कार्बोनेट इज अ बेसिक सॉल्ट. तो काय आहे, बेसिक सॉल्ट अँड ऑल अदर्स आर ॲसिडिक सॉल्ट्स. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड आणि सोडियम ऑक्साईड. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चारही व्हेरिएबल्स काय आहेत किंवा ऑप्शन्स कशाचे आहेत, ऑक्साईड्स आहेत. दे आर ऑल मेटल ऑक्साईड्स, ते मेटल ऑक्साईड्स आहेत. सो इन दिस एक्झाम्पल ऑल आर ऑक्साईड्स ऑफ मेटल. आता आपल्याला काय माहिती आहे, मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. आता ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड हे बेसिक इन नेचर आहेत. आता झिंक ऑक्साईड हा सुद्धा मेटल ऑक्साईड आहे, तो बेसिक इन नेचर आहे. त्याचबरोबर तो म्हणजे ॲसिडबरोबर पण तो काय आहे, ॲसिडबरोबर पण रिॲक्ट होतो आणि बेसबरोबर पण रिॲक्ट होतो, म्हणून झिंक ऑक्साईड हा काय आहे, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड इज ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स अँड ऑल अदर कंपाऊंड्स आर किंवा ऑल अदर ऑक्साईड्स काय आहेत, बेसिक ऑक्साईड्स आहेत. दीज ऑल थ्री आर बेसिक ऑक्साईड्स. झिंक ऑक्साईड हा काय आहे, ॲम्फोटेरिक ऑक्साईड. इट रिॲक्ट्स विथ बोथ ॲसिड अँड बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. त्याच्यानंतर पुढचा एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, क्रिस्टलाइन ब्ल्यू विट्रॉल, क्रिस्टलाइन कॉमन सॉल्ट, क्रिस्टलाइन फेरस सल्फेट आणि क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट. आता याच्यामध्ये हे चारही सॉल्ट क्रिस्टलाइन सॉल्ट आहेत, म्हणजेच त्यांच्या आयन्सची एक अरेंजमेंट असणार आहे मॉलिक्यूलमध्ये. आणि काहीमध्ये आता ब्ल्यू विट्रॉल, क्रिस्टल ऑफ ब्ल्यू विट्रॉल, फेरस सल्फेट, सोडियम कार्बोनेट यांच्यामध्ये त्या आयन्सची अरेंजमेंट जी होते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये अजूनही कुणाचा समावेश असतो, वॉटर मॉलिक्यूलचा पण समावेश असतो. म्हणजे फिक्स्ड वॉटर मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट इन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ ब्ल्यू विट्रॉल, फेरस सल्फेट अँड सोडियम कार्बोनेट. मग तसे फिक्स्ड वॉटर मॉलिक्यूल्स
क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॉमन सॉल्टमध्ये प्रेझेंट नसतात. म्हणून क्रिस्टलाइन कॉमन सॉल्ट हा काय येणार आहे त्याच्यामधला ऑड, बिकॉज क्रिस्टलाइन कॉमन सॉल्ट डू नॉट कंटेन water of crystallization and all other salts contains water of crystallization. लक्षात आलेलं आहे. ब्ल्यू विट्रॉल म्हणजे कॉपर सल्फेट आणि त्याच्यामध्ये किती आहेत वॉटर मॉलिक्युल्स, 5 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. फेरस सल्फेटमध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, तर फेरस सल्फेटमध्ये 7 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. आणि सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, आणि हा पार्ट आपण इथेच बघितलेला आहे. सोडियम कार्बोनेट याच्यामध्ये किती वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, तर सोडियम कार्बोनेटमध्ये 10 वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. वॉशिंग सोडा म्हणजे हे कसले आहेत, दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स विच हॅव वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग सोडियम क्लोराईडमध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन प्रेझेंट नाही, म्हणून इट इज एन ऑड. म्हणजे क्रिस्टलाइन सोडियम कॉमन सॉल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड हे काय असणार आहे, ऑड. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ॲसिटिक ॲसिड, सोडियम ॲसिटेट. आता याच्यामध्ये सोडियम क्लोराईड, त्याचबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आणखीन सोडियम ॲसिटेट, आणि काय आहे ॲसिटिक ॲसिड. सोडियम क्लोराईड हे काय आहे, सॉल्ट आहे. त्याचबरोबर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंग बेस आहे. सोडियम ॲसिटेट हे सुद्धा काय आहे, सॉल्ट आहे. आणि ॲसिटिक ॲसिड हे काय आहे, ॲसिड आहे, ऑर्गॅनिक ॲसिड, वीक ॲसिड आहे. आता या बाकीचे जे आहेत म्हणजे ॲसिटिक ॲसिड सोडून सोडियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम ॲसिटेट यांचं कंप्लीट डिसॉसिएशन वॉटरमध्ये होणार आहे. म्हणून ते काय आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत. सोडियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम ॲसिटेट हे काय आहेत, इलेक्ट्रोलाइट आहेत. आणखीन ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे, त्याचं कंप्लीट डिसॉसिएशन होणार नाही, म्हणून इट इज नॉट म्हणजे ते त्याच्यामधून ते इलेक्ट्रोलाइट नाही. तो ॲसिटिक ॲसिड म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड आहे आणि इट इज नॉट इलेक्ट्रोलाइट. आणि ऑल अदर्स आर इलेक्ट्रोलाइट. बाकीचे सगळे काय आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत. दे डिसॉसिएट कम्प्लिटली अँड ॲसिटिक ॲसिड इज नॉट इलेक्ट्रोलाइट. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. नाव वी विल सी द सेकंड. तुम्हाला राईट डाऊन द चेंजेस दॅट विल be seen in each instant and explain the reason behind it. 50 ml water is added to 50 ml solution of copper sulfate. आता पहिल्यांदा कॉपर सल्फेट त्याच्या सोल्युशनला कलर काय असणार आहे, ब्ल्यू कलर असणार आहे. आणि 50 ml वॉटर म्हणजे सोल्युशन आहे केलेलं आणि त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे, 50 ml वॉटर ॲड केलं आहे. म्हणजेच तेच टोटल तयार झालेलं सोल्युशन हे काय होणार आहे, डायल्यूट होणार आहे. ते डायल्यूट होणार आहे. आणखीन त्याच्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे 50 ml वॉटर जर 50 ml सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेटमध्ये ॲड केलं तर द सोल्युशन बिकम्स डायल्यूट. आणि त्याचा जो ब्ल्यू कलर असणार आहे एक सोल्युशनचा, तो ब्ल्यू कलर फेड होणार आहे, फेंट होणार आहे, फेड होणार आहे ब्ल्यू कलर. आणि द सोल्युशन चं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कॉपर सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण 100 ml सोल्युशनमध्ये डिक्रीज होणार आहे. म्हणजेच द सोल्युशन बिकम्स डायल्यूट, मोर डायल्यूट. सोल्युशन डायल्यूट होणार आहे आणि त्याच्यामुळं कॉपर सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन हे रिड्यूस होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि कलर जो ब्ल्यू कलर होता तो ब्ल्यू कलर काय होणार आहे, फेंट होणार आहे, म्हणजेच फेड. द ब्ल्यू कलर ऑफ द सोल्युशन फेड्स वेन वॉटर इज ॲडेड टू इट. त्याच्यानंतर 2 drops ऑफ इंडिकेटर फिनॉल्फिथॅलिन इज ॲडेड टू 10 ml सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. आता सोडियम हायड्रॉक्साईड तुम्ही इंडिकेटर्स शिकलेला आहात. आता सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे, इंडिकेटर्स कोणते कोणते आहेत, तर फिनॉल्फिथॅलिन आहे, मिथाईल ऑरेंज आहे, लिटमस पेपर ज्यांचा, त्याच्यानंतर युनिव्हर्सल इंडिकेटर, हे इंडिकेटर्स आहेत. मग त्याच्यातला फिनॉल्फिथॅलिन जर तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड बेसमध्ये ॲड केला तर काय होणार आहे, तर फिनॉल्फिथॅलिन हॅज पिंक कलर इन हायड्रॉक्साईड्स. म्हणजे बेसमध्ये फिनॉल्फिथॅलिनला कलर काय असतो, पिंक असतो, आणि ॲसिडमध्ये तो काय असतो, कलरलेस असतो. मग इथं फिनॉल्फिथॅलिन कशामध्ये ॲड केलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड बेसमध्ये ॲड केला आहे. म्हणजेच त्या सोल्युशनला कोणता कलर मिळणार आहे, पिंक कलर मिळणार आहे. इट ॲपियर्स when the solution becomes pink when phenolphthalein is added to base.
phenolphthalein has pink color in base. So when phenolphthalein is added to sodium hydroxide, it gets किंवा the color of the solution becomes pink. त्याला पिंक कलर मिळणार आहे. त्याच्यानंतर a litmus paper is dropped into 2 ml dilute HCl, then 2 ml concentrated NaOH was added to it and stir. आता याच्यामध्ये लिटमस पेपर काय केलेलं आहे, लिटमस पेपर वॉज ड्रॉप्ड इंटू 2 ml डायल्यूट HCl. डायल्यूट HClमध्ये लिटमस पेपर ॲड केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा काय त्या डायल्यूट HClमध्ये काय ॲड केलेलं आहे, 2 ml कॉन्सन्ट्रेटेड NaOH ॲड केलेलं आहे. पहिल्यांदा असे सोल्युशन हे कशाचं आहे, 2 ml डायल्यूट HClचं आहे. त्या HClमध्ये काय ॲड केलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड NaOH ॲड केलेला आहे आणि स्टर करायचं आहे. आता ॲसिड आणि बेस यांची रिॲक्शन होणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये ॲसिड जे आहे ते डायल्यूट आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे कसं घेतलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग आता ह्याच्यामध्ये जर आपण लिटमस पेपर ॲड केला 2 ml HCl सोल्युशनमध्ये, जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर ॲड केला तर तो काय होणार आहे, ड्रॉप केला तर ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. ॲसिडमध्ये ब्ल्यू लिटमस काय होणार आहे, रेड होणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बघा, वेन ब्ल्यू लिटमस पेपर इज ॲडेड टू डायल्यूट HCl द कलर ऑफ लिटमस टर्न्स रेड. तो कलर काय होणार आहे, त्याचा रेड होणार आहे. आणि आता याच बीकरमध्ये इफ वी ॲड 2 ml कॉन्सन्ट्रेटेड NaOH, ते NaOH सोल्युशन ॲड केलं, त्याच सेम सोल्युशनमध्ये जर कॉन्सन्ट्रेटेड 2 ml NaOH सोल्युशन ॲड केलं तर आणि स्टर केलं तर काय होणार आहे, जो रेड लिटमस पेपर त्याच्यामध्ये तयार झालेला होता तो काय होणार आहे, ब्ल्यू. द रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू. कारण ओव्हरऑल सोल्युशन हे काय होणार आहे, बेसिक इन नेचर होणार आहे. कारण इथं HCl 2 ml HCl आहे पण ते डायल्यूट आहे आणि 2 ml NaOH आहे ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेशन कुणाचं असणार आहे सोल्युशनमध्ये, NaOHचं असणार आहे. म्हणून जो HClमुळं ब्ल्यू लिटमस रेड झाला होता तो रेड लिटमस पेपर काय होणार आहे, पुन्हा ब्ल्यू होणार आहे. लक्षात आलेलं आहे हे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड वॉज ॲडेड टू डायल्यूट HCl अँड मॅग्नेशियम ऑक्साईड वॉज ॲडेड टू डायल्यूट NaOH. आता इथं मॅग्नेशियम ऑक्साईड कशामध्ये ॲड केलेलं आहे, HClमध्ये ॲड केलं आहे. आता मॅग्नेशियम ऑक्साईड जर HClमध्ये ॲड केलं तर मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे मेटल ऑक्साईड आहे आणि तो मेटल ऑक्साईड ॲसिडबरोबर रिॲक्ट होतो. आता मॅग्नेशियम क्लोराईड जर तुम्ही ॲसिडला ॲड केलं, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO हे जर तुम्ही ॲड केलं HClला तर काय तयार होणार आहे, मेटल ऑक्साईड रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. आणि कोणता सॉल्ट तयार होणार आहे, MgCl2 हा सॉल्ट तयार होणार आहे. आणि इथं 2 MgO प्लस HCl MgCl2 प्लस H2O हे तयार होणार आहे. म्हणून ह्याला काय येणार आहे, 2. आता तुम्ही ह्या रिॲक्शनसुद्धा बघितलेले आहेत. बघा, मेटल ऑक्साईड्स ज्या वेळेला मेटल ऑक्साईड्स रिॲक्ट विथ HCl ही रिॲक्शन बघितलेली आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये काय तयार होणार आहे, MgCl2. ह्या Mgला कोइफिशियंट नाही द्यायचा, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस काय येणार आहे, आता याच्यामध्ये HCl ॲड झालं, रिॲक्ट होणार आहे. आणखीन मॅग्नेशियम क्लोराईड सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होणार आहे. आता मॅग्नेशियम ऑक्साईड HCl बरोबर रिॲक्ट होणार आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड अजूनही कशामध्ये ॲड केलेलं आहे, तर मॅग्नेशियम ऑक्साईड इज ऑल्सो ॲडेड टू डायल्यूट NaOH. आता ह्या रिॲक्शनमध्ये दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आपण मेटल ऑक्साईड्सला काय म्हणतो, मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. मग आता मेटल ऑक्साईड्स हे बेसिक असतील नेचरला तर ते बेसबरोबर रिॲक्ट होणार नाहीत. म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड डू नॉट रिॲक्ट विथ कोणाबरोबर रिॲक्ट होणार नाही आहे, तो डू नॉट रिॲक्ट विथ बेस. आणि कोणता बेस आहे, NaOH.
NaOH. NaOH हा बेस आहे, तो बेसिक इन नेचर आहे सोडियम हायड्रॉक्साईड, म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड बेसबरोबर रिॲक्ट होणार नाही बिकॉज मॅग्नेशियम ऑक्साईड इज बेसिक इन नेचर. त्याचा नेचर काय आहे? बेसिक नेचर आहे, म्हणून तो बेसबरोबर रिॲक्ट होणार नाही. मग ईमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन काय लिहिता येणार आहे? एक्सप्लेनेशन. मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ HCl टू फॉर्म सॉल्ट मॅग्नेशियम क्लोराईड अँड वॉटर इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर मॅग्नेशियम ऑक्साईड being basic in nature, it does not react with sodium hydroxide. त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड इज ॲडेड टू डायल्यूट HCl अँड झिंक ऑक्साईड वॉज ॲडेड टू डायल्यूट NaOH. आता पहिल्यांदा झिंक ऑक्साईड हा कोणत्या टाईपचा ऑक्साईड आहे? ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे. आणखीन झिंक ऑक्साईड हे कुणाबरोबर रिॲक्ट होणार आहे? ॲसिडबरोबर रिॲक्ट होणार आहे, आणि त्याचबरोबर ते कोणाबरोबर रिॲक्ट होणार आहे? अजूनही बेसबरोबर सुद्धा रिॲक्ट होणार आहे. म्हणून झिंक ऑक्साईड हे काय आहे? ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे. ॲज झिंक ऑक्साईड इज ॲम्फोटेरिक इन नेचर, इट रिॲक्ट विथ HCl आणि कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे? झिंक क्लोराईड अँड वॉटर इज फॉर्म्ड. म्हणजे आता इथं झिंक ऑक्साईड HCl बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि झिंक क्लोराईड अँड वॉटर इज फॉर्म्ड. त्याचबरोबर इट ऑल्सो रिॲक्ट विथ झिंक ऑक्साईड ऑल्सो रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साईड अँड सोडियम झिंकेट सॉल्ट इज फॉर्म्ड अँड वॉटर इज ऑल्सो फॉर्म्ड. म्हणजेच झिंक ऑक्साईड इज ॲम्फोटेरिक इन नेचर. झिंक ऑक्साईड हा काय आहे? ॲम्फोटेरिक इन नेचर. सो इट रिॲक्ट विथ बोथ ॲसिड अँड बेस. तो ॲसिडबरोबर पण रिॲक्ट होणार आहे, बेसबरोबर पण रिॲक्ट होणार आहे आणि सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करणार आहे. ॲसिडबरोबर कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे? HCl बरोबर झिंक क्लोराईड सॉल्ट फॉर्म होणार आहे. आणि सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर कोणता सॉल्ट फॉर्म होणार आहे? सोडियम झिंकेट हा सॉल्ट फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर आहे डायल्यूट HCl वॉज ॲडेड टू लिटमस लाईमस्टोन. तर डायल्यूट HCl हे कशामध्ये ॲड केलेलं आहे? लाईमस्टोन ला ॲड केलेला आहे. इट इज ॲडेड टू लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हणजेच काय असणार आहे? तर कॅल्शियम कार्बोनेट असणार आहे. आणि HCl जर लाईमस्टोनला ॲड केलं तर मेटल कार्बोनेट आणि HCl यांची रिॲक्शन, म्हणजे मेटल कार्बोनेट्स ज्या वेळेला रिॲक्ट विथ कशाबरोबर रिॲक्ट होणार आहेत? HCl बरोबर रिॲक्ट झाल्यावरती काय फॉर्म करणार आहे? तर कॅल्शियम क्लोराईड फॉर्म होणार आहे सॉल्ट. आणखीन कार्बन डायऑक्साईड गॅस इज गिवन अँड वॉटर इज फॉर्म्ड. जसं तुम्ही बघितलं आहे सॉल्ट्स जे आहेत ते सॉल्ट्स मेटल कार्बोनेट्स रिॲक्ट विथ जे ॲसिडची रिॲक्शन्स कार्बोनेट आणखीन बायकार्बोनेट बरोबर झाल्यावरती काय फॉर्म होणार आहेत? तर इथं दिलेलं आहे तुम्हाला हे दीज आर मेटल कार्बोनेट्स आणि ॲसिडबरोबर रिॲक्शन दिलेली आहे. मेटल कार्बोनेट्स रिॲक्ट विथ ॲसिड टू फॉर्म सॉल्ट एक तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व होणार आहे आणि वॉटर फॉर्म होणार आहे. आता इथं लाईम म्हणजे काय असणार आहे? कॅल्शियम कार्बोनेट. आता इथं कॅल्शियम कार्बोनेट आणि नायट्रिक ॲसिडची रिॲक्शन आहे. आपल्याला कुठली विचारलेली आहे? कॅल्शियम कार्बोनेट आणखीन HClची रिॲक्शन विचारलेली आहे. मग ह्याच्यामध्ये सॉल्ट कोणता तयार होणार आहे? कॅल्शियम क्लोराईड सॉल्ट तयार होणार आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर तयार होणार आहे. म्हणजेच इथं जो कॅल्शियम लाईमस्टोन आहे त्या लाईमस्टोनची रिॲक्शन झाल्यावरती काय फॉर्म होणार आहे? लाईम रिॲक्ट विथ वॉटर. लाईमस्टोन रिॲक्ट विथ HCl. तो HCl बरोबर रिॲक्ट होणार आहे आणि काय फॉर्म करणार आहे? तर व्हॉट आर द प्रॉडक्ट्स फॉर्म? आता इथं कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय असणार आहे? लाईमस्टोन. त्याच्यानंतर तो कोणाबरोबर रिॲक्ट होणार आहे? HCl बरोबर रिॲक्ट होणार आहे. आणि काय काय फॉर्म होणार आहेत प्रॉडक्ट? तर फर्स्ट प्रॉडक्ट काय असणार आहे? कॅल्शियम क्लोराईड CaCl2 कॅल्शियम क्लोराईड फॉर्म होणार आहे, प्लस कार्बन डायऑक्साईड आणखीन प्लस वॉटर फॉर्म करणार आहे. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्ट विथ HCl, मेटल कार्बोनेट किंवा ॲसिड रिॲक्ट विथ मेटल कार्बोनेट, अ सॉल्ट इज फॉर्म्ड, अनदर सॉल्ट इज फॉर्म्ड, कार्बन डायऑक्साईड गॅस इज इव्हॉल्व्ड अँड वॉटर इज
फॉर्म्ड हे इथं होणार आहे. त्याच्यानंतर पीस ऑफ ब्ल्यू विट्रॉल वेअर हिटेड इन टेस्ट ट्यूब. ब्ल्यू विट्रॉल म्हणजेच कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटला जर तुम्ही हीट केलं टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन तर काय होणार आहे, वेन कॉपर सल्फेट इज हिटेड त्याच्यामधलं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इज इव्हॅपरेटेड, ब्ल्यू कलर डिसॅपियर्स अँड व्हाईट अनहायड्रस कॉपर सल्फेट इज फॉर्म्ड. काय होणार आहे, व्हाईट अनहायड्रस किंवा व्हाईट पावडर ऑफ कॉपर सल्फेट इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर पुढं काय विचारलेलं आहे, ऑन कूलिंग वॉटर इज ॲडेड टू इट. आणि जर कूल झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण जर वॉटर ॲड केलं तर काय होणार आहे, आफ्टर कूलिंग वेन वॉटर इज ॲडेड टू द पावडर, वॉटर जर ॲड केली तर द ब्ल्यू विट्रॉल त्याला पुन्हा काय होणार आहे, कलर येणार आहे. वेन ऑन ॲडिंग वॉटर टू द व्हाईट पावडर द सोल्युशन गेट द सेम ब्ल्यू कलर. म्हणजेच त्याला पुन्हा कॉपर सल्फेट फॉर्म होणार आहे, ब्ल्यू कलर कॉपर सल्फेटचं सोल्युशन फॉर्म होणार आहे. आणि दीज आर ऑल काय आहेत, फिजिकल चेंजेस आहेत. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वॉज टेकन इन ॲन इलेक्ट्रोलायटिक सेल अँड इलेक्ट्रिक करंट वॉज पास्ड थ्रू इट. आता जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड हे जर घेतलं आणि त्याच्यामधून जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याचं काय होणार आहे, इलेक्ट्रोलायसिस होणार आहे. आणि तुम्ही इलेक्ट्रोलायसिस ऑफ बघितलेलं आहे, वॉटरसाठी बघितलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड केलं किंवा त्याच्यामध्ये जर स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं, इथंच बघितलेलं आहे, याच्यासाठी सांगितलेलं आहे मी. जर तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड घेतलं सॉल्टच्या तिथे काय करायचं आहे, थोडं सल्फ्युरिक ॲसिड जर ॲड केलं तर त्याचं काय होणार आहे, त्याच्यामधून करंट पास होणार आहे. वेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडमधून जर इलेक्ट्रिक करंट पास झाला तर काय होणार आहे, तर हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड किंवा इज फॉर्म्ड ॲट ॲनोड. म्हणजेच तिथं काय होणार आहे, वेन इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इन द इलेक्ट्रोलायटिक सेल काय होणार आहे, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोलायसिस होणार आहे. हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड किंवा फॉर्म्ड ॲट कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस इज फॉर्म्ड ॲट ॲनोड ते होणार आहे. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला क्लासिफाय द फॉलोइंग ऑक्साइड्स इंटू 3 टाईप्स अँड नेम द टाईप्स. आता पहिल्यांदा ऑक्साइड्स जे आहेत ते ऑक्साइड्स काय केलेले आहेत, त्याच्या टाईप्समध्ये क्लासिफाय इथं काही ऑक्साइड्स दिलेत तुम्हाला, मेटल ऑक्साइड्स आहेत किंवा काही इलेमेंटचे ऑक्साइड्स दिलेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे 3मध्ये. आता ऑक्साइड्सचे टाईप्स कोणते कोणते आहेत, मेटल ऑक्साइड्स आहेत, नॉन मेटलचे ऑक्साइड्स आहेत आणि ॲम्पोटेरिक ऑक्साइड्स आहेत, असे 3 आहेत. आता कॅल्शियम ऑक्साईड मेटल ऑक्साईड आहे. आता मेटल ऑक्साइड्स जो आहेत ते काय असतात, मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, नॉन मेटल ऑक्साइड्स आर ॲसिडिक इन नेचर. हे तुम्ही बघितलेलं आहे ऑक्साइड्सचे टाईप्स. मग त्याच्यामध्ये मेटल ऑक्साइड्स जे आहेत ते काय असतात, बेसिक इन नेचर. मग कॅल्शियम ऑक्साईड हा काय असणार आहे, बेसिक इन नेचर असणार आहे. हा मेटल ऑक्साईड काय आहे, बेसिक इन नेचर. त्याचे 3 टाईप्समध्ये ग्रुप करायचे आहे, ऑक्साइड्स इंटू 3 टाईप्स अँड नेम द टाईप्स. म्हणजेच 3 टाईप्स कोणते येणार आहेत, मेटल ऑक्साइड्स, नॉन मेटल ऑक्साइड्स आणखीन ॲम्पोटेरिक ऑक्साइड्स. मग आता ह्याच्यामध्ये मेटल ऑक्साइड्स काय असणार आहेत, तर ते बेसिक इन नेचर असणार आहेत. मग मॅग्नेशियम ऑक्साईड बेसिक इन नेचर येईल. कार्बन डायऑक्साईड हा काय असणार आहे, ॲसिडिक ऑक्साईड आहे, तो ॲसिडिक इन नेचर असणार आहे. SO3 ॲसिडिक इन नेचर असणार आहे. त्याचबरोबर हा सोडियम ऑक्साईड आहे, म्हणजेच हा बेसिक इन नेचर असणार आहे. त्याच्यानंतर झिंक ऑक्साईड जो आहे तो काय असणार आहे, ॲम्पोटेरिक ऑक्साईड असणार आहे. ॲल्युमिनियम ऑक्साईड हा सुद्धा काय असणार आहे, ॲम्पोटेरिक ऑक्साईड असणार आहे. आणि आयर्न ऑक्साईड हा काय असणार आहे, बेसिक इन नेचर. म्हणजे ऑक्साईड्सचे टाईप्स, मेटल ऑक्साईड्स काय असतात, मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर आणि नॉन मेटल ऑक्साईड्स आर ॲसिडिक इन नेचर. आणि काही मेटल ऑक्साईड्स काय असतात, ॲम्पोटेरिक. मग ह्याच्यामध्ये ॲम्पोटेरिक ऑक्साईड्स कोणते आहेत, झिंक ऑक्साईड आणखीन ॲल्युमिनियम ऑक्साईड. दीज आर 2 ॲम्पोटेरिक ऑक्साईड्स. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन बाय ड्रॉइंग द फिगर ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग
एक्सप्लेन बाय ड्रॉइंग अ फिगर ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय करायचं आहे, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडसाठी तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. सोडियम क्लोराईड फ्रॉम, सोडियम क्लोराईड कोणापासून तयार करायचं आहे, सोडियम आणखीन क्लोरीन, जसं इथं एक्सप्लेन केलेलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर असंच तुम्हाला तिथे करायचं आहे आणि थोडं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटमपासून आयन तयार होणं, क्लोरीनच्या ॲटमपासून निगेटिव्ह आयन तयार होतो आणि नंतर म्हणजे सोडियम गिव्ज 1 इलेक्ट्रॉन इन द फ्रॉम द लास्ट शेल टू क्लोरीन. तो क्लोरीन एक्सेप्ट करणार आहे आणि क्लोरीनचा निगेटिव्ह आयन आणि सोडियमचा पॉझिटिव्ह आयन त्यांचं इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा अपोजिटली चार्ज्ड आयन्समध्ये अट्रॅक्शन होऊन आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म होणार आहे. हे झालं सोडियम क्लोराईडचं. आणि त्याच वेळेला तुम्हाला मॅग्नेशियम क्लोराईडसाठी सुद्धा करा म्हणून सांगितलेलं होतं. मॅग्नेशियमसाठी तुम्हाला मॅग्नेशियम जो आहे त्या मॅग्नेशियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. आता त्याच्यामध्ये ते करताना मॅग्नेशियम जो आहे त्या मॅग्नेशियमवरती त्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो, तर ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम हे काय असणार आहे, 12 असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 282. लास्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि तो 2 इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, डोनेट करणार आहे. आणि त्याचे ते 2 इलेक्ट्रॉन्स कोण घेणार आहे, क्लोरीनचे 2 ॲटम्स. म्हणजे आता फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये मॅग्नेशियमचा 1 ॲटम आणि क्लोरीनचे किती ॲटम्स असणार आहेत, 2 ॲटम्स टेक पार्ट. आणि ती डायग्रॅम ड्रॉ करायची आणि फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, शो द डिसॉसिएशन ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स on dissolving in water with the help of chemical equation and write whether the proportion of dissociation is small or large. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचं तुम्हाला काय दाखवायचं आहे, डिसॉसिएशन दाखवायचं आहे. आता पहिल्यांदा हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, HCl. आता त्याच्यानंतर डिसॉसिएशन होणार आहे म्हणून ॲरोवरती काय लिहायचं आहे, वॉटर. आणि डिसॉसिएशन ही प्रोसेस होते आणि कोणते आयन्स फॉर्म होणार आहेत, H++ Cl- हे आयन्स फॉर्म होणार आहेत. आणि डिसॉसिएशनचं प्रपोर्शन कसं असणार आहे, दे डिसॉसिएट इन लार्ज प्रपोर्शन. ते कसे डिसॉसिएट होणार आहेत, लार्ज प्रपोर्शन किंवा लार्ज प्रपोर्शन. त्यांचं डिसॉसिएशनचं प्रपोर्शन काय असणार आहे, लार्ज प्रपोर्शनमध्ये ते डिसॉसिएट होणार आहेत. आता ह्या आहेत डिसॉसिएशन होण्याच्या आणि हे सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. वॉटरमध्ये ज्या वेळेला ॲसिड बेस पहिल्यांदा तुम्ही शिकलात, अरियन्स थिअरी, त्याच्यामध्ये तुम्ही डिसॉसिएशन बघितलेलं आहे. बघा इथं सोडियम हायड्रॉक्साईडसाठी दाखवलेलं आहे, वॉटर ॲरोवरती लिहिले आणि त्या मला खाली काय लिहायचं आहे, डिसॉसिएशन. आणि हे दोन्ही आयन्स लिहिताना कसे लिहायचे आहेत, ॲक्वियसमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला काय येणार आहे, डिसॉसिएशन ही प्रोसेस होणार आहे. आणि अजूनही काय लिहायचं आहे इथं, हे दोन्ही आयन्स जे आहेत हे कसे असणार आहेत, ॲक्वियस सोल्युशनमध्ये असणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन लिहायला सांगितलेलं आहे. मग तसे कोणते कोणते दिलेले आहेत तिथं, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, त्याच्यानंतर आहे सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड हा जो आहे त्याचा फॉर्म्युला NaCl आहे. म्हणजे कोणते आयन्स फॉर्म होणार आहेत, Na++ Cl- आणि ह्यांच्यासाठी तुम्ही करा हे सगळं. आता त्याच्यानंतर पुढचं जे आहेत क्वेश्चन्स ते आपण बघूयात. आता सोडियम क्लोराईड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनिया, त्याच्यानंतर कोणता आहे, आता अमोनिया NH3 फॉर्म्युला येणार आहे त्याचा आणि तो वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे आणि त्याचं आयोनायझेशन जे आहे ते कसं असणार आहे, स्मॉल एक्सटेंट होणार आहे, स्मॉल प्रपोर्शन असणार आहे. ॲसिटिक ॲसिडचं सुद्धा काय असणार आहे, स्मॉल प्रपोर्शनमध्ये ते डिसॉसिएट होणार आहे. मॅग्नेशियम क्लोराईड लार्ज प्रपोर्शनमध्ये डिसॉसिएट होणार आहे. कॉपर सल्फेटसुद्धा लार्ज प्रपोर्शनमध्ये डिसॉसिएट होणार आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईडसुद्धा लार्ज प्रपोर्शनमध्ये असणार आहे. मग इथं कोण असणार आहे, स्मॉलमध्ये अमोनिया आणखीन ॲसिटिक ॲसिड, दे डिसॉसिएट इन
स्मॉल प्रपोर्शन. त्यांचं डिसोसिएशन कसं असणार आहे? स्मॉल प्रपोर्शनमध्ये असणार आहे. आता आपण NH अमोनियासाठी बघूयात. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3. ॲरो द्या, ॲरोवरती वॉटर आणि डिसोसिएशन, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते येणार आहेत? NH4 प्लस हा ॲक्वियसमध्ये तयार होणारा, आणि प्लस काय असणार आहे? OH मायनस. आणि आता इथं त्यांचं डिसोसिएशन जे आहे त्या डिसोसिएशनचं प्रपोर्शन काय असणार आहे? डिसोसिएशन इज स्मॉल. डिसोसिएशन इज स्मॉल असं लिहा, किंवा प्रपोर्शन जे आहे लार्ज प्रपोर्शनमध्ये होतील, डिसोसिएशन इज स्मॉल असं लिहा. अमोनिया त्याच्या दोन डिसोसिएशन होऊन कोणते आयन्स फॉर्म होणार आहेत? वॉटरमध्ये डिसोसिएट झाल्यावरती NH4 प्लस, प्लस काय असणार आहे? OH मायनस. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे तो, आणि त्यावेळेस हे आयन्स फॉर्म होणार आहेत. आता त्याच्या पुढचं आपण पाहूयात.